हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अर्चना डेली ब्लॉग. तर बघा, आज आहे आषाढी एकादशी. तर सर्वात पहिल्यांदा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांची दुःख दूर व्हावीत हीच ईश्वर विठ्ठल चरणी प्रार्थना आहे. बघा, आजच्या दिवशी सगळीकडे ना अगदी उत्साह असतो. काय माहिती काय रस आहे, पण खूप भारी वाटतं. मग माझं आज ना सकाळी लवकर आवरून मी चहा वगैरे बनवून घेतला होता. त्यानंतर मग तोपर्यंत मुलं उठली होती. मग रूममधले सगळं आवरायचं होतं झाडून. रूममधलं सगळं अगदी स्वच्छपणे झाडून घेतलं. बघा मुलांचं कसं असते, मध्ये 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 सारखं चालू राहतं. दिवसभर सगळीकडे घरभर नुसते टॉयजच पडलेले असते, ते गोळा करण्यातच अख्खा दिवस निघून जातो. खरं तर लहान मुलं असलं ना, घराचं कधी घर पण राहतच नाही बघा. खरं घरातल्या सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त असतात त्या प्रकारे. तर बघा, त्यानंतर मला मुलांचं आवरून घेतलं आणि त्यानंतर मग मुलांना खायला शिरा बनवणार होते. तर बघा, शिरा अगदी प्रसादाला बनतो ना त्याप्रमाणे बनवून घेतला होता. तर मुलांना म्हणजे जास्त ड्रायफ्रूट्स आवडत नाहीत, म्हणून मग ते विदाऊट ड्रायफ्रूट्सचाच केला होता. तर बघा, अगदी लालसर होईपर्यंत रवा भाजून घेतला आणि त्यानंतर गरम पाणी रवा करताना नेहमी टाकायचं बघा, म्हणजे कसं गुठळ्या होत नाहीत आणि अगदी छान पद्धतीने मोकळा मोकळा असा शिरा बनवून जातो. अगदी थोडीशी शुगर टाकून शिरा बनवून घेतला होता. त्यानंतर बघा, अगदी छान अशा त्यानंतर मग मुलांना खाऊ वगैरे घातलं आणि त्यानंतर मग आमचा उपवास असल्यामुळे मग आम्हाला फराळीसाठी ना वरळीचा भात करणार होते मी. खरं तर सकाळ सकाळचं ना, म्हणजे 10-11च्या दरम्यान नका शाबूची खिचडी खायला नको वाटते, म्हणजे ते पचनात जरा जड जाते. म्हणून मग मी वरळीचा भात करण्याचा निर्णय घेतला होता. मग त्या अगोदर बघा, सकाळी केस धुतले होते, म्हणून मग ते ओले तसेच बांधून घेतले होते. थोड्या वेळाने नंतर मग छान पुसून हेअर ड्रायरनं सुकवून घेतले. त्यानंतर बघा, मला वरळीचा भात करायचा होता, म्हणून वरळी अगदी छान अशी निवडून घेतली. आणि त्यानंतर बघा, मी कुकरमध्येच राईस बनवते. कारण होतं कसं माहिती आहे का, मला ना बऱ्याच वेळा असंच झालं आहे माझं, की पातेल्यात केलं का खालून असे करपून जाते आणि मग वरती असं पाणी राहतं. मग त्या प्रकारात तसं करण्यापेक्षा ना, मग मी आता बऱ्याचदा असेच करते. कुकरमध्ये अगदी छान आणि मोकळी असं राईस तयार होतो बरं. तर बघा, मी मोठ्या मोठ्या मिरच्या अगदी तुपातच भाजून घेतले. त्या अगदी सगळीकडे ना असं छान, एकदम लहान केलं ना जास्त तिखट होते. तिखट मिरच्या असल्यामुळे मी मोठे टाकले. त्याने वरळी अगदी छान पद्धतीने ना अशी थोडी पांढरट होईपर्यंत भाजून घेतली बघा. आणि कुकरच्या साईडला ना पहिल्यांदा सगळीकडे तूप असं पसरवून घ्यायचं, म्हणजे वरळी खाली लागत नाही आणि ती जळत नाही. ती छान अशी भाजून घेतली आणि त्यानंतर मग त्यात नमक वगैरे टाकलं आणि पाणी ॲड करून घेतलं बघा. अगदी खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही, अशा प्रकारे मग त्या हव्या असे अगदी ग्लासभर, 1 ग्लास 2 ग्लास पाणी आरामशीर बसून जातं. एवढं पाणी टाकलं आणि त्यानंतर मग वरळी व्यवस्थित हलवून घेतली आणि त्यानंतर कुकरच्या 1-2 शिट्ट्यात भात आरामशीर शिजून जातो. अशा प्रकारे वरळी बनवून घेतले होते. त्यानंतर देवाला प्रसाद वगैरे दाखवला आणि त्यानंतर मग आम्ही जेवण करून घेतलं होतं. अशा प्रकारे माझं सकाळचं रुटीन होतं. तर बघा, खरं तर काल ना दिवसभर बाहेर पाऊस चालू होता, त्यामुळे मग बाहेर जायचा प्लॅन असा काही विशेष नव्हता. खरं तर लहान मुलांना बाहेर घेऊन जायचं पावसात म्हणजे असं नाही का, खूप त्रासदायक होतं, म्हणून मग मला जाता आलेलं नव्हतं. खरं तर बघा, त्यानंतर मग 5 वाजता आर्यांच्या पप्पाला भूक लागली होती, म्हणून मग लवकरच खिचडी बनवण्याचा निर्णय घेतला आणि मग शाबूची खिचडी बनवली होती बघा मी.
संध्याकाळी. तर बघा अगदी बटाटे आणि मिरच्या कट करून 1-2 मिनटं तेल टाकून ओपवून घेतलं होतं. त्यानंतर शाबू ॲड करून घेतला आणि थोडं असं करत 1-2दा शाबू ॲड करून घेतला. शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं, म्हणजे अगदी मोकळी आणि छान अशी साबुदाण्याची खिचडी तयार होते. अशा प्रकारे साबुदाण्याची खिचडी करून घेतली होती. त्यानंतर मग संध्याकाळच्या देवाला प्रसाद वगैरे दाखवला आणि मग मुलांना खाऊ घातला आणि प्रसाद खाऊन घेतला. अशा प्रकारे माझं कालचं दैनंदिन रुटीन होतं. अगदीच प्रसन्नतेने छान असा दिवस गेला होता. आय होप तुमचाही दिवस छानच गेला असेल. तर आशा आहे की माझा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर बघा अगदी छान अशी मोकळी खिचडी माझी तयार होती आणि अगदी 2 मिनटं झाकून ठेवली ना अशी शिजते, छान अशी शिजून जाते. मग 2 मिनटं मी झाकून ठेवली होती आणि त्यानंतर आणखीन थोडं शेंगदाण्याचं कूट ॲड केलं, म्हणजे अगदी एकदमच टाकलं ना जास्त असं चिक लागत होत नाही, म्हणून मग थोड्या वेळा 1-2 वेळा शेंगदाण्याचं कूट मी नेहमी असं ॲड करते, म्हणजे अगदी मोकळी आणि छान अशी खिचडी तयार होते. छान प्रकारे मी खिचडी तयार करून घेतली होती. आय होप तुम्हाला नक्की आवडलं असेल. खरं तर बाहेर जायची खूप इच्छा होती, पण पावसामुळे जाता आलं नव्हतं. पण नक्की तुम्हाला मी कधीतरी बाहेर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर अगदी छान आहे तर नक्की दाखवेन.